छोटस तुकोबाला तुम्ही अखंड नामचिंतन करता पहिल्यापासून काही मिळतं का हो तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतायत काही मिळतं का? असं तू विचारित असतील तर फारच मोठं मिळतं. काय मिळतं तर जरा थोडस महत्वाचा भाग असा आहे की नामचिंतनाचा परिणाम असा होतो की जे मन आतापर्यंत अनेक तापांनी तापलेलं आहे ते तापलेलं मन शिथिल करण्याचं कार्य फक्त नामचिंतन करतं. म्हणून आम्ही नामचिंतन करतो, आमचं मन शांत होतं. तुम्हाला जर शांत करायचं असेल तर तुम्ही नामचिंतन करा. नामचिंतनाशिवाय दुसरा परिणाम प्रयोग या मनावर सक्सेस होणार नाही. यासाठी नामचिंतन करणं आवश्यक आहे. असं हो. पण तुकोबाराजात नाम घेता मन निवे, नाम घेता मन निवे जीवे अमृतचे श्रवे होता ती बरवे ऐसे शकुनला भाते मन रंगले रंगले तुझे जरवे शिरावले केले विठ्ठले ऐसे कृपा जाणावे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवड